रामभाऊ रसा पेणार रामभाऊ मटणच खाणार बाळ्या बरं झालं आला नाही त्याच्या वाटणीचं मटण मी खाणार. रामभाऊ मी दुपारी जर बाळासाहेबांना ताकीद केली नसतं ना की प्यायचं असं प्यायचं नाही पार्टीला तू ती घरातच बसला असता. त्याला वाटलं असं पेला नको मटण बिल बस करा. तसं नाही शक्य. असं सर 100 वर्ष मी आत्ताच नाव काढलं होतं कसं आहे ना बाळू आज पण मी सांगितलं होतं ना पिऊन येऊ नका आलं. आणि नाही रे सुभाषराव मी पिलो खालच वाशीचे तोंडाला काय राव मला उलकुल काढावलं की राव तुम्ही म्हणला तिकडं बिवायच्या तिकडं पार्टी करू इकडं मी लय हुडकत आलोय आता. बसा आता बसा मला लय त्रास होतो बरं का असला सुभाषराव. काय खरं यांचं बडबड बंद करा की बडबड बंद करा बरं की. झालं का मला वाडा मारलं की जायचंय. नको वर अजून पाणी तापतंय अजून टाकायचंय. ए शेण्या कच्चा खातो का बरं तुम्ही का बसा रामभाऊ. मला वाडा पाटील बाळासाहेबाला मानावं लागेल. कसं काय कोणाचं जागरण गोंधळ असेल आमंत्रण असलं ना सगळ्या तयारीने जाणार. ताटली वाटी लिंबू कांदा नाही बाळासाहेब पितोय बरं का एवढाच विकतोय का उगाच आला तो आता. उगाच नाही बाळासाहेबाला नाही सलमानानं बोलवलंय रुपेश भोसले सरपंच करायला रात्रीचा दिवस खेळा बाबाने. हे आहे की राव अजून तुमच्या बापाच्या घरचे काय जेवण आहे? बघा पाटील तुम्ही जेवण जेवण म्हणता तुमच्या बापाच्या घरचं जेवण आहे. तुम्हाला म्हणते ते हो हो माझ्या आज बापाच्या घरचं बाळ्या अरे पाटील म्हणजे माझ्या वडिलांसारखा आहे ज्येष्ठ माणूस आहे. अहो रामभाऊ राव टोळ्याला तो पाणी आलं राव चाळ घालून अरे आयुष्यात जाळ घालण्याशिवाय काय अवकाळ जेवायचं म्हणलं ना तेवढं सण करायचं ठेवा नाहीतर लय बापाच्या घरची जाहीर असते ना रक्कम घ्यायची डाब्यावर घेऊन यायचं जाऊ द्या. वाद घालू शिजाय टाकलं झालं आणि आता शिजलं की जाऊ घरी. बाळासाहेब 2 मिनिटं तिखट टाकायचं रामभाऊ शिजले का बघा बरं. टायमिंग लावले असं का कुकरला पण शिट्ट्या वाजल्याशिवाय नाही तुम्हाला रामभाऊ अखेर कमी मला बघून नाही शिट्टी का नाही सरपंचाची ह्यांची वाजली मत नाही मी म्हणलं होतं तुम्हाला पण लक्षात कोणी घेते नको पार्टी आम्हाला पंखाची रागच आहे तुम्हाला. आपण कसं काय पाटील माघार घेतली का नाही जाऊ द्या म्हणलं नडू द्या. स्वच्छ मनाने मी बाळासाहेब सांगत होतो का नाही बिनविरोध झाली पाहिजे निवडणूक. तुमचं ऐकलं का दोघांनी नाही ऐकलं. मग तसं काय आपण कार्यक्रम लावला पाटील आपण यांचा मी बाळासाहेबांचं ऐकलं पण रुपेश भोसले चेअरमन झाला. आम्ही मान्य केलं नाही. आणि तुमचा गच्च तर आहेत का नाही त्याला चुना लागला. बरं जाऊ दे वाद काय घालू नका. हो पाटील आता थोडं राहिले जायचं तसं जाळ घालतो.